माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आजच्या आपल्या भाषणामध्ये 3 न्यू नॉर्मल सांगितलेले आहेत। त्यातला पहिला, कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावर हल्ला समजला जाईल आणि त्याचा मुंहतोड जवाब दिला जाईल, हे पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरं, भारत कुठलंही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही, हे मोदीजींनी सांगितलेलं आहे। आणि तिसरं, आतंकवादी घटना आणि त्याचे आका आणि तिथलं सरकार याच्यामध्ये आम्ही फरक करणार नाही। मला असं वाटतं या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तिसरी गोष्ट तर याकरता महत्त्वाची आहे की दरवेळी पाकिस्तान आतंकवादाला स्पॉन्सर करतं आणि त्यानंतर ग्लोबल कम्युनिटीकडे ही भूमिका मांडतं की नॉन स्टेट ॲक्टर्सनी अशा प्रकारची घटना केलेली आहे, त्याचा सरकारशी संबंध नाही। आज मोदीजींनी स्पष्ट केलेलं आहे की नॉन स्टेट ॲक्टरनी जरी दहशतवादी अशा प्रकारची घटना केली तरी त्याचे आका म्हणजे तिथलं सरकार हे दोषी धरलं जाईल आणि त्याचं उत्तर दिलं जाईल। भारताने अत्यंत आक्रमक भूमिका आणि रोखठोक भूमिका आज माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या या संपूर्ण वक्तव्यातनं मांडलेली आहे।